कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबई ने अपनी 8वीं वर्षगांठ के अवसर पर पहली बार नवी मुंबई वार्षिक स्वास्थ्य रिपोर्ट 2026 जारी की है। यह रिपोर्ट अप्रैल 2025 से मार्च 2026 के बीच किए गए 32,253 हेल्थ चेकअप और 1,09,86 लैब टेस्ट के आंकड़ों पर आधारित है। इस रिपोर्ट का उद्देश्य लोगों में छिपी स्वास्थ्य समस्याओं को समय रहते पहचानकर उन्हें जागरूक करना है। रिपोर्ट के मुताबिक सबसे बड़ी चिंता विटामिन डी की कमी को लेकर सामने आई है। जांच में शामिल 75% से अधिक लोगों में विटामिन डी का स्तर सामान्य से कम पाया गया। वहीं विटामिन बी 12 की कमी भी लगातार बढ़ रही है और फरवरी 2026 तक यह आंकड़ा 27.3% तक पहुंच गया। रिपोर्ट में यह भी सामने आया कि 54% लोग असामान्य ब्लड शुगर के कारण प्री डायबिटीज या डायबिटीज के खतरे में है। महिलाओं में लगभग हर दूसरी महिला एनीमिया यानी खून की कमी से प्रभावित पाई गई। इसके अलावा 32% लोगों में खराब कोलेस्ट्रॉल यानी एलडीएल का स्तर सामान्य से अधिक मिला, जबकि 30% लोगों में हाई टोटल कोलेस्ट्रॉल की समस्या भी सामने आई। विशेषज्ञों का कहना है कि ये सभी बीमारियां अक्सर बिना किसी स्पष्ट लक्षण के शरीर में विकसित होती रहती है। इसलिए नियमित हेल्थ चेकअप ही समय रहते इनका पता लगाने का सबसे प्रभावी तरीका है। प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान अस्पताल के चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉक्टर शशिकांत पवार ने बताया, धन्यवाद आम्हाला मुलाखतीला बोलावल्याबद्दल. आपण कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबई येथे आता 8 वर्ष आपल्याला पूर्ण झालेले आहे. जुलै 2018 आपण हे चालू केलेलं. टप्प्याटप्प्यांनी आपण पुढे पुढे जात आहोत. याच्यामध्ये आपण आता पेशंटचा जर बघितला फ्लो तर आपण मोर दॅन 1 मिलियन पेशंट आपण इथे चेक केलेले आहेत. बरेचसे तंत्रज्ञान आपण विकसित केलेले आहेत, नवीन नवीन आणलेले आहेत इकडे तंत्रज्ञान. जसं फॉर एक्झाम्पल कार्डियकसाठी कॅथलॅब जो आहे, 256 सिटी स्कॅन आहे, 3 टेस्ला MRI आहे. त्याच्यानंतर आपण रोबोटिकमध्ये फर्दर प्रगती केलेली आहे. आपण मेको रोबोट नावाचा हे आणलं जो फक्त ऑर्थोपेडिकसाठी वापरला जातो. जसं मी पहिल्यांदाही सांगितलं, त्याच्यामध्ये पार्शल नी आणि फुल हिप रिप्लेसमेंट फक्त या तंत्रज्ञानावरती करता येतं आणि जो आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर आपण SSI मंत्रा जो इंडिजिनियस ज्याला भारतात बनवलेला रोबोट म्हणू शकतो आपण, तो प्रत्येक बॉडीच्या अवयवावरती पोटाच्या म्हणा, छातीच्या म्हणा, मानेच्या ह्याच्यातल्या रुग्णाच्या ह्याच्यावरती आपण तो यूज करू शकतो आणि तो आम्ही केलेला पण आहे, इन्क्लुडिंग गायनॅक वगैरे. तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत. परत पुढे आपण गेलो तर फायब्रोस्कॅन नावाचा जो लिव्हरसाठी फक्त स्कॅन करणारा काही तंत्रज्ञानाचं ते पण आपण इथे आणलं. त्याच्यामध्ये आपण लवकरात लवकर जे काही अर्ली डिटेक्शन ज्याला आपण म्हणतो की लवकर आपण ते डिझीज पकडू शकतो यासाठी ते आणलेलं आहे. आणि आपण व्हेरियस तसं पेशंटही आपण कॅम्पमध्ये बघतो, त्यांना पहिल्यांदाच सांगून देतो की हे तुमचे विकार आहेत, त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, म्हणजे पुढे जाऊन तो डिझीज जो आहे किंवा त्यांचा जे काय विकार आहे तो पुढे प्रोग्रेस होऊ नये म्हणून त्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो. त्याच्याच व्यतिरिक्त नवीन नवीन टेक्नॉलॉजीमध्ये जसं बोललो बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये कार्टी सेल थेरपी वगैरे आहे, ते आपण खूप चांगल्या पद्धतीने इथे विकसित केलेली आहे. आणि तसेच आंतरराष्ट्रीय पद्धतीचे जे पेशंट आहेत त्या पातळीचे तेही आपण इथे ट्रीटमेंट देऊन बरे केलेले आहेत. जे पॅलिएटिव्ह केअर ज्याला आपण म्हणतो, बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायच्या अगोदर ज्यांना सांगितलं गेलं की आपण काही होऊ शकत नाही आता, तसे काही पेशंट आपण कार्टी सेलद्वारे परत आपण रिवाईव्ह करून नॉर्मलची लाईफवरती त्यांना दिलेलं आहे. आणि त्याच्याच व्यतिरिक्त आपण फर्दर विकसित करून मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ या डिपार्टमेंटचंही लास्ट इयर आपण म्हणू शकतो एक इनॉग्रेट केलेलं आहे म्हणा, चांगल्या पद्धतीने लेबर रूम्स वगैरे काढून त्याच्यानंतर त्यांच्यासाठी चाइल्ड फ्रेंडली एन्व्हायरमेंट बनवून केलेलं आहे. आणि जे काय टेक्नॉलॉजी वाईज लागतं, AI टेक्नॉलॉजी म्हणा किंवा दुसरं, तेही आपण आता चालू केलेलं आहे की इकडे सर्व अडॉप्ट करायला. जसं आपण अंधेरीमध्ये जसं मेन फ्लॅगशिप हॉस्पिटल त्याच्यानंतर हे उघडलं आहे, तर सर्व टेक्नॉलॉजी आपण प्रत्येक युनिटमध्ये कोकिलाबेन धीरूभाई अंबानीमध्ये विकसित करत आहोत, सो दॅट प्रत्येक रुग्णाला त्या लेवलचं ट्रीटमेंट, त्या लेवलचं केअर हे मिळालं पाहिजे. हे आम्हाला विजन आहे की नॉट नेसेसरी की नवी मुंबईत आहे तर त्याला मिळू नये, मुंबईत असेल तरच मिळेल किंवा बाहेर. जिथे जिथे आपलं युनिट आहे तिथे तिथे आपण ते विकसित करतच आहोत आणि पुढे करू आहोत. डायरेक्टर ऑफ लेबोरेटरी मेडिसिन एवं माइक्रोबायोलॉजी डॉक्टर पूनम गुप्ता ने रिपोर्ट के निष्कर्षों को विस्तार से समझाते हुए कहा,
जी, हमने 1 ईयर की स्टडी पीरियड, हमारा 1 ईयर का स्टडी पीरियड था। अप्रॉक्सीमेटली 1 लाख इन्वेस्टिगेशंस करी गई हैं और 32,000 के अप्रॉक्सीमेट पेशेंट्स हमने कवर किए हैं इसमें। मीडियन एज जो पेशेंट्स का था वो 44.8, मतलब 20 साल से 80 साल तक के एज ग्रुप हमने कवर किया है। तो इसमें हमको मिला कि देयर इज़ डेफिशिएंसी ऑफ विटामिन डी, विटामिन B12, anemia is very prevalent. The HbA1c is high in approximately 54% of the population, where HbA1c was more than 5.7. So it was approximately 54% of the population. And then vitamin D was deficient in 70% of the population, vitamin B12 in 30% of the population. Anemia was very common in females, approximately 44% of the group was anemic. And then cardiac abnormalities, where we covered the lipid profile, LDL, triglycerides and cholesterol. So this was abnormal in approximately 30% of the population. So when we combined the cardiac and the dysglycemia, so we found that approximately 40 to 50% of the population is at risk of cardiometabolic disorders, where there is risk of heart attacks and risk of stroke, and especially the cardiac markers, they will not have any symptoms. So unless until we do not do any preventive health checkup, we will not come to know whether our LDL, triglyceride or cholesterol is high. Similarly for diabetes, it is also known as a silent killer. It is a silent disease. So unless until we do not check our blood sugar levels or our glycated HbA1c, we will not come to know whether we are in a pre-diabetic or a diabetic range. And specifically if we are in a pre-diabetic, we can take good amount of precautions and be approximately free to diabetes. I would not say 100%, but yes, it will be like a diabetic only if we start taking precautions like lifestyle modifications. We increase our physical activity, improve our diet, strength training, we work on our sleep and stress levels. So this all will help us in reducing the diabetes and the cardiac metabolic disorders. And one message which I want to give, that we should go for these preventive health checkups regularly, especially above the age of 30 years. And if there is family history of obesity, diabetes or hypertension, then we should do the preventive health checkups earlier as well. And a good lifestyle will reduce these diseases. Thank you.